पुढे जाऊया. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणच्या अटकेसाठी फेसटाईम कॉल महत्त्वाचा ठरला. 9 महिन्यांच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी फरार असलेल्या निलेशला फेसटाईम कॉलच्या आधारे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. निलेश 26 मेला नेपाळमध्ये पोहोचताच निलेशनं तिथलं सिम कार्ड घेतलं. याचा वापर फक्त इंटरनेट सेवेसाठी केला. याद्वारे त्यानं ॲपल फोनमधील फेसटाईम कॉलिंग केलं. फेसटाईम कॉलिंग पोलिसांना ट्रेस करता येणार नाही असा त्याचा समज होता. मात्र पिंपरी चिंचवड सायबर विभागानं मोठा कस लावला आणि फेसटाईम कॉलिंगचे IP ॲड्रेसेस मिळवले. त्याला त्यानंतर नेपाळ बॉर्डरवरून बेड्या ठोकण्यात आल्या. दरम्यान हे फेसटाईम कॉलिंग म्हणजे काय आणि त्याच्यामुळे निलेश कसा अडकला पाहूया. निलेशचा 25 मे रोजी दिल्ली गोरखपूर दरम्यान खासगी बसनं त्यानं प्रवास केला. तांत्रिक तपासामध्ये निलेशचा दिल्ली गोरखपूर असा प्रवास उघड झाला. आता फेसटाईम कॉल म्हणजे काय पहा. फेसटाईम मुख्यत्वे ॲपलच्या उपकरणांवर संवादासाठी डिझाईन करण्यात आला. आयफोन, आयपॅड, आयपॉड टच यासारख्या अनेक ॲपल उपकरणांमध्ये डिव्हाइसेसमध्ये ते उपलब्ध आहे. फेसटाईममध्ये ग्रुप फेसटाईम, ऑडिओ फोकस आणि स्क्रीन शेअरिंग उपलब्ध आहे. फेसटाईमद्वारे तुम्ही व्हिडिओ कॉल आणि ऑडिओ कॉलही करू शकता. फेसटाईम कॉल करण्यासाठी ॲपल आयडीवर फेसटाईम सेवेत नोंदणी असणं आवश्यक असतं. संपर्क कॉल हिस्ट्री किंवा व्हॉइस मेसेजेसमधून फेसटाईम कॉल सुरू करू शकतो. फेसटाईम कॉल्स वायफाय किंवा सेल्युलर डेटाद्वारे होतो. एकाच वेळी अनेकांशी फेसटाईम कॉल आपण करू शकतो. तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील निलेश चव्हाणच्या अटकेची इनसाइड बातमी. निलेश चव्हाण हा त्याच्या मैत्रिणीमुळे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. निलेश चव्हाण पुण्यातून पसार झाला तेव्हापासून त्याची मैत्रीण त्याच्यासोबत होती. आपण फिरायला जाऊ असं त्यानं त्याच्या मैत्रिणीला सांगितलं आणि तिला सोबत ठेवलं. तिच्या फोनचा वापर देखील निलेश चव्हाणनं केला. दरम्यान निलेश चव्हाणशी संबंधित एका व्यक्तीच्या फोनवर पोलिसांची बारीक नजर होती आणि याच फोनवर निलेश चव्हाणच्या मैत्रिणीचा फोन आला आणि निलेश चव्हाणपर्यंत पोहोचणं पोलिसांना शक्य झालं. दरम्यान वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सुशील हगवणे, राजेंद्र हगवणे आणि निलेश चव्हाण यांची गेल्या 4 तासांपासून एकत्र चौकशी सुरू आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये निलेश चव्हाणचा सहभाग होता का याची चौकशी केली जाते. या तिघांना एकत्र बसवून निलेश या प्रकरणामध्ये कसा सहभागी होता, निलेशचे हगवणे कुटुंबियांसोबतचे संबंध या संदर्भात चौकशी सुरू आहे. दरम्यान राजेंद्र आणि सुशील हगवणेनं सासू लता आणि नणंद करिश्माचा मोबाईल निलेश चव्हाणला दिला होता का याचाही तपास केला जातो.